आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत अजून कसा नाही आला, त्याचा फोन पण नाही आला. महेशराव, किती वेळ झाला विक्रांत आला नाही हो. फोन पण नाही आला त्याचा. तुम्हीच जरा फोन करून बघा ना. हो, अरे विक्रांतचाच फोन आहे. हा बोल विक्रांत, गिरिजा कशी आहे? हा बाबा, गिरिजा बरी आहे आता. गिरिजा बरी आहे. अरे वळला तवा पावलास रे बाबा. बरं काय झालं होतं? अहो, गिरिजाच्या गाडी समोर एक मुलगा आला आणि ऍक्सिडेंट झाला. तो मुलगा बरा आहे ना? आहे आता बरं आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीये. बायला घेऊन घरी कधी येणार विचारा ना त्याला. बाबा बाबा ऐका ना, हे बघा अजून त्याचे रिलेटिव्ह आले नाही आहेत. रिलेटिव्ह आले की आम्ही येऊ लगेच. हा ठीक आहे. बरं काय लागलं तर कळव मला, आम्ही थांबलो इथेच. बाबा, तुम्ही नका थांबू तिकडे. तुम्ही आता घरी जा. आपण लग्नाची बोलणी नंतर करूया. बरं मी येतो हॉस्पिटलमध्ये. नाही नको बाबा, कशाला? आम्ही आहोत ना इथे. काळजी नका करू तुम्ही. तुम्ही आईला घेऊन घरी जा. आणि हा, गिरिजाच्या घरच्यांना सांगा काळजी करण्यासारखं काही नाही आहे. गिरिजा बरी आहे आता. हो हो हो. काय बोलला विक्रांत? गिरिजाच्या गाडीसमोर अचानक एक मुलगा सायकलवरनं आला म्हणून ऍक्सिडेंट झाला. गिरिजाला जास्त लागलं नाहीये, ती बरी आहे. बरी आहे ना बाय? मग तिला घेऊन का नाही येते तो? त्या मुलाचे नातेवाईक आले नाहीयेत अजून, त्यामुळे त्या मुलासोबत तिथे थांबलेत. माझ्या बायच्या पाठीमागे काय लागलंय काय माहित. जरा कुठे तिच्या आयुष्यात आनंद आला ना की असं काहीतरी होतं बघा. हे बघा वासंतीताई, तुम्ही शांत व्हा बरं. हा प्लीज. कशी शांत हो? माझी बाय आता कुठे लग्नाला हो म्हणाली होती, तर हे असं काहीतरी झालं बघा. वासंतीताई असं का बोलताय? आपली गिरिजा सुखरूप आहे ना, अजून काय हवंय आपल्याला? पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे आपण हॉस्पिटलला जायचं का? विक्रांत नको म्हणाला, त्याने आपल्याला घरी जायला सांगितलंय. मग आता लग्नाची बोलणी करू आपण नंतर. खरं तर मी इतक्या उत्साहाने आले होते ना, पण हे सगळं असं घडलं ना. काही हरकत नाही, ठीक आहे. आम्ही निघू का आता? नाही, काव्या पण एकटी आहे ना घरी. हो, येऊ आम्ही? असू दे, बसा. चला. आई, नको करूस काळजी. विक्रांत आणि दादा गेलाय ना तिकडे, सगळं होईल नीट. भाई, ऍक्सिडेंटची केस आहे म्हणजे पोलीस कंप्लेंट केली असेल ना? पोलीस वगैरे आले होते का चौकशी करायला? नाही, पोलीस नाही आले. गौरव, मला ना काहीच कळत नाहीये. तो मुलगा पण शुद्धीवर येत नाहीये. हे सगळं गिरिजा, असं पॅनिक होऊन कसं चालेल? तू काय पहिल्यांदा हँडल करतेस का अशी केस? नाही राजा, पण तरीही बरं मला सांग, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. आता दुसऱ्या राऊंडसाठी येतील तेव्हा बघू काय म्हणताय. तो मुलगा शुद्धीवर येईल असंच म्हणतील डॉक्टर. तसं झालं तर बरंच होईल. हे बघ, डॉक्टर यायला आता बराच वेळ आहे, रात्र पण खूप झाली. मला असं वाटतं की तू घरी जायला हवं. नाही गौरव, मला इथेच थांबावं लागेल. अरे तू घरी जा ना. तसे तू अभ्यास बुडवू नकोस गौरव. ताई, अभ्यासाचा काय संबंध आहे? मी तो उद्या पण करेन ना. अरे गौरव, तुझा सगळा वेळ आज इथेच गेलाय. तू जा बघू घरी. ताई हे बघ, तुला गरज असताना मी इथून कुठेही जाणार नाही. गौरव, आता तू घरी असणं जास्त गरजेचं आहे. अरे इथे माझ्या बरोबर विक्रांत आहे, राजा पण आहे. घरी आई, वहिनी, सुचित्रा यांच्या बरोबर कोणीतरी असायला हवं. गौरव, तू घरी जा. गौरव, गिरिजा बरोबर बोलते. तू घरी जा. अरे पण विक्रांत, काही लागलं तर मी फोन करतो ना तुला. बरं ठीक आहे. पण
तुम्ही कधी येणार मग? त्या मुलाचं नातेवाईक येईपर्यंत आम्हाला इथेच थांबावं लागेल. हा, कारण त्याला एकटं सोडून निघून जाणं बरोबर नाही ना. गौरव, तू खरंच जा घरी. आम्ही आहोत इथे. ठीक आहे. बरं, मी गौरवला घरी सोडून आलो आणि येताना तुमच्यासाठी काहीतरी खायला आणतो. हा, गिरिजासाठी आण. तू काही खाल्लं नशील ना, तू घेऊन ये गिरिजासाठी. गौरव, तू खरंच जा घरी. आम्ही आहोत इथे. ठीक आहे, पण फोन करून कळवा काही लागलं तर. बरं, मी गौरवला घरी सोडून आलो आणि तुम्हाला येताना काहीतरी खायला आणतो. निघतो मी. काळजी घ्या. येतो. मावशीला कॉल करू का? खूप उशीर झाला यांना. अरे आलात तुम्ही? झाली बोलणी? ठरलं सगळं? हे मावशी आणि सांग ना, विक्रांत कुठे आहे? मला त्याला खूप चढायचंय. कुठे आहे? काव्या, विक्रांत नाही आला. नाही आला? इथेच राहिला की काय? नाही, ऑफकोर्स गप्पा टप्पा सुरू असतील, क्वालिटी टाइम, यु नो. बोलणी झालीच नाहीयेत काव्या. झालीच नाहीये म्हणजे विक्रांतचं ज्या मुलीशी लग्न ठरलंय तिचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? नशिबाने तिला जास्त लागलं नाहीये, ती बरी आहे. रे सॉरी, हे एवढं अचानक घडलं आणि नेमकं आज लग्नाच्या बोलणीच्या दिवशी. तेच तर, आजच का हे सगळं घडायला हवं होतं? शी, माझा ना मूडच गेलाय. काका चिल, डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही बसा ना, मी कॉफी आणते.